इत्यादी अनेक प्रकारचे हिस्त्र व पाळीव रानटी पशुपक्षी, किडे, नरमांस भक्षक मानव, भूत, प्रेत, कबंध योनी, आकाशात संचार करणारे नाना प्राणी, भव्य धिप्पाड, पर्वतपाय गिधाडे. हे पहा, एक एक पर्वत किती मोठा आहे, त्याच्याहीपेक्षा मोठी पर्वतप्राय गिधाडे आकाशात आहेत. त्यांचंही दर्शन होऊ शकतं. जे विमानाला पाडतात खाली, पर्वतप्राय गिधाडे, मऊ क्रूर शूर प्राणी अनंत दिसतात. दही, दूध, तूप, तेले, अनेक प्रकारची पेये दिसतात. आपल्याला तर सोडा वॉटरच दिसेल किंवा भव्य देवालये, गाव, खेडी, झोपड्या, शहरे, ओळखी, अनोळखीची मनुष्ये, गणगोत, इष्टमित्र, प्रियजन, आपलेच प्रेत जळत आहे, आपणच पाहायचं, आपणच हळहळतो इत्यादी चमत्कारिक दृश्य दिसतात. अनंत जन्माचे संबंधी मेलेले, कधी कधी काही माणसं असे दिसतात ते आपले संबंधी असतात पूर्वजन्मीचे, ते मेलेले दाखवण्यात येतात. पाय अनंत जन्माचे संबंधी मेलेले, ओळखीचे अनोळखीचे लोक स्वप्नात येतात. त्यांच्याशी सर्व प्रकारचा व्यवहार मिळून मिसळून होतो. स्वप्नाची सीमा नसते. सुंदर, भयंकर, भीषण अनंत चमत्कारिक स्वप्ने असतात. नवा अंकापर्यंत दिलेले प्रकारही स्वप्नात असतात. साधक जसजसा साधनात अधिक मग्न होतो तसतशी स्वप्नेही अधिक होतात, स्वप्नेही अधिक पडतात. साधना जर जास्त असेल तर हा अडथळा वाटतो, कंटाळा येतो, पण स्वप्नसृष्टी कमी होत नाही. जीव स्वतःच अनंत प्रकारांनी नटतो व स्वप्नात भोग घेतो. हा जीव. 11वा पॉईंट. आता पुन्हा साधना काळातील प्रकार पहा. आकाशात अधर उंच उड्डाण होते. मला झालेलं आहे अनेकदा. खूप खूप उंच दिव्य प्रकाशातून भरारी होते. भुवरलोक, स्वर्गलोकात जातो. अत्यंत दिव्य नयन मनोहर देखावे पाहतो. अशी दृश्ये पृथ्वीवर अशक्यच आहेत. सूर्यात जातो, तो अति महान प्रकाश असतो, पण त्यात शीतलता वाटते. सूर्यमंडळातच देवी, देवगण, शिवलिंग दर्शन होते. चल व बोलपटासारखीच निर्मोह निष्प्रेम दर्शने असतात. अनेक देवतांची साकार दिव्य दर्शने होतात. त्यावरून एक आत्मरूपतेचा बोध घ्यावा याचा असतो. असली अनेकविध दर्शने एका आत्मशक्तीचीच होत असतात. 12. दांडगी साधना अहोरात्र कित्येक मास चालल्यावर. दांडगी साधना अहोरात्र म्हणजे रात्रंदिवस कित्येक महिने जर चालली तर देह, रक्त, मन, बुद्धी पुष्कळ शुद्ध होते. तेव्हा दर्शनाचे प्रकार बदलतात. आधी भयंकर, क्रूर, उग्र, उंच, धिप्पाड पुरुषांची दर्शने होतात. आधी उघड्या डोळ्यांनी आपल्या खोलीत कवाडे बंद असतानाही होतात. आता भ्यायचं काय? तेव्हा मुळीच भिवू नये. श्री गुरुवर दृढ विश्वास ठेवावा. देवात्म शक्ती जागृत आहे. यमाजी पंथाचे देखील भय वाटत नाही. नसावे. नसते तर अन्याय असल्या क्रूर सावल्यांना भिण्याचे काय कारण? यानंतर पुन्हा सिनेमासारखी साधने दर्शने होतात. अनेक संन्यासी, ब्राह्मण समुदाय, साधू संत मेळावे, चारी वेदांचे वेदघोष फारच अप्रतिम असतात. ते ऐकण्यात मन फार रमते. भाषा परत्वे, शाखा परत्वे, विद्वान, वैदिक, वेदपाठी, घनपाठी ब्राह्मणांचे विशाल मेळावे, ऐक्य, प्रेमळपणा, रागद्वेषरहित वागणूक, मतवाद नाही, अर्थवाद नाही, वेदवाद नाही, शाखाभेद नाही, प्रांतभेद नाही, भाषाभेद नाही, सर्व प्रकारची सोपी, सरळ, गोड, गिरवाण भाषेतील व्याख्याने हजारो श्रोत्यांचे अंतःकरणे हेलावून सोडतात. व्याख्याने देखील ऐकू येतील अशी दृश्ये दिसतात. साधक जिवंत असतो, जागा असतो. शुद्धीत असतो. फक्त डोळे मिटलेले असतात. डोळे उघडून पाहावे, काही दिसत नाही, परंतु लांबून सूक्ष्म ध्वनी तेच ऐकू येतात. डोळे मिटून पाहावे, पुन्हा तेच दृश्य पुढे चालू असते. अनेक प्रकारचे यज्ञयाग येतात.
यज्ञयाग दिसतात, अनेक प्रकारचे यज्ञयाग होतात. प्रचंड श्रोत श्रमुदाय व्यवस्थित शिस्तीत शांत स्थिर पाहत असतो. अनेक वेशधारी साधुसंत महंत दर्शने होतात. पितर लोकांची दर्शनं होतात. पितर लोक बोलतात, नात्यांची आठवण देतात. ते पितर कधी कधी आपल्याला पूर्वज कोणी मेलेले आपल्या समोर येतात, दर्शन देऊन जातात. कधी कधी नात्यांची आठवण देतात. भक्ती गीत गाणे सुरम्य होतात. अनेक प्रकारची नाम संकीर्तने हृदयाला पाझर फोडतात. त्यामुळे परमप्रेम वाढण्यास फार सहाय्य होते. तसली संकीर्तने व हजारो भक्तांची त्यावेळची अंतःकरणे व भक्तीची तळमळ तडफड व्याकुळता पाहून असे वाटते की हजारो भक्त जणू काय भ्रमिष्ट झालेल्या धर्माचा गंध नसलेल्या सत्यभक्तीचा लेश नसलेल्या भारताचा उत्कर्ष करण्याकरिताच एकदम एकावेळी अवतरले की काय असे वाटू लागते. असा प्रचंड समुदाय दिसतात. भजनं करतात, गातात, नाचतात आपल्याला दिसतात. अष्टभाव दाटतात. आपण जणू त्या मेळाव्यातच आहोत असे भान होते. आणि आपल्या साधन मंदिरात डोळे उघडून पाहता ते दृश्य लोपते, पण संकीर्तन ऐकू येते व आपल्या शरीरात तो संचार होतो. वाड्यातील जाळीतील लोकांची लाजलज्जा मुळीच राहत नाही. वाड्यातील व आळीतील लोकांची लाजलज्जा मुळीच राहत नाही. लाजलज्जा मी जे परवा आळंदीला सांगितलं होतं बा, हा विषय घेतला होता. व त्या मस्तीत उन्मत्त दशा उपसते. पुन्हा भानावर येतो, कारण टाहो फोडतो. व्यथित स्वराने त्या परमदेवास हाक मारतो. मासोळीसारखा खरोखर तडपडतो. भगवान प्रगटतो, हे झालं की रडतो. जसं रामकृष्ण परमहंसाचं व्हायचं, मिरेचं व्हायचं. डोळे उघडे असतात, भयंकर रडे कोसळते, जीव कोंडतो, प्राण निघतो की काय अशी स्थिती होते. घाबरतो, बेशुद्ध होतो, पुन्हा शुद्धी येते. आपलं थोडंसं व्हायला लागलं की आपणच घाबरतो, मेलं 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 न्यायाला. पुन्हा शुद्धी येते, पुन्हा तोच प्रकार होतो. भोवती कोणीतरी आहे असे वाटते. असं वाटतं ना अनेकांना की कोणीतरी आपल्या आजूबाजूला आहे. साधना करत असताना एखाद्या वेळेस साचल येतो, चाहूल येते, आवाज उठतात. ते कोणीकडून कसे येतात ते कळत नाहीत, दिसत नाही. जणू काय देव भेटतो अशी वेळ येते. अहोरात्र साधून चालू असते. तहान नाही, भूक नाही, झोप नाही. कधी अहोरात्र असेल तर लघवी नाही, शौच नाही, आळस नाही, ग्लानी नाही, हात पाय डोळे याची आग होत नाही. खूप हुरूप असतो, अंगात बळ वाढते, ध्यान वाढते, ते गाढ असते, ध्यास वाढतो, तन्मयता येते. मधून मधून दिव्य देवी रूपे प्रगटतात, लोपतात. म्हणजे भगवती जगदंबा अनेक रूपात प्रगटते, पुन्हा लोपते, पुन्हा प्रगटते, पुन्हा लोपते, बोलते, लोपतात. दर्शनात आनंद येतो, पण हे रात्रंदिवसाच्या साधनेत बरं का, नाही तर लगेच घरी गेलं की डोळे झाकले की आनंद येतो, उन्मत्त होतो. लोपलात बेचैनी लोपले की बेचैनी वाढते. शेवटी अति दिव्य प्रकाश प्रथम प्रगटतो. भय वाटते, रोमांच उभे राहतात, अंग थरथरते, दरदरून घाम सुटतो, कंठ दाटतो, रडू कोसळते, घळघळ घळघळ सारख्या धारा डोळ्यातून वाहतात. आवडता देव प्रगटतो. सगुण दर्शन. तुमचा आवडता देव कोणता आहे तो प्रगटेल. त्यावेळी तर आणखी प्रकाश वाढतो. नक्षिकांत भयंकर खळखळ वाढते. ती माधुरी अवर्णनीय असते. अष्टभावांचे वेगही खूप वाढतात. उघड्या डोळ्यांनी देवदर्शन होते, धीर मिळतो, संभाषण होते, देव बोलू लागतो प्रत्यक्ष. तिरोभावानंतर आनंदाला पारावार नसतो, इत्यादी इत्यादी. ही कर्मयोगाची सफलता होय. हे कर्मयोगात घडतं, ज्ञानयोगात नाही. कर्मयोग किती आहे, रात्रंदिवस साधना करण्याचा. परमभक्त एवढ्या संतुष्ट होत नाही. त्याला गुणातीतताची जिज्ञासा उत्पन्न होते. पुढील अनुभव त्या अध्यायात कळतील. पुढील अनुभव हा 3रा अध्याय आहे ना कर्मयोगाचा, म्हणून म्हणतात आता नाही सांगत. 13 या कर्मयोगातील काही बाबी येथे समजण्याच्या आहेत. त्याचा उपयोग गुणातीत होईपर्यंत आहे.
आता काही बाबी सांगायलेत, काही समजल्या पाहिजे गोष्टी. गुणातीतता येईपर्यंत त्या अवलंबायच्यात. पूर्वजन्मीचे अनेक रोग भोग तसेच वर्तमान आयुष्यातील निसर्गविरुद्ध प्रकृतीचे विरुद्ध वागून, म्हणजे पूर्वजन्मीची पाप तर रोगाच्या रूपात येतील भोगायला, पण ह्या जन्मात निसर्गाच्या विरुद्ध वागले, खूप खात गेले, खूप काही अति करत गेले, विरुद्ध वागून प्रज्ञापराध होऊन जाणून कळूनही वळूनही शरीर विरुद्ध कुपथ्य केले. माहीत आहे चरवंतर पण करावं, भानगडी कराव्यात, पण कुपथ्य मुद्दाम करतायत. कुपथ्य योगाचे विरुद्ध आहार विहार, योगात चालत नाही ते आहार आणि विहार, मांस खाणं, मांसभक्षण योगी झाल्यानंतर करणं कुपथ्य. व्यवहार होऊन संपादन केलेले रोगभोग उठाव करतात, मग मात्र रोगभोग उठाव करतात, खूप वाढतात. अयोग्य औषधांनी दबलेले रोगही पुन्हा जोर करतात, नवे फाटे फुटतात, घोर भीतीदायक उपसतात. श्री गुरु आज्ञेने रोगानुसार साधना वाढविली, स्वबुद्धीने नाही तर रोग आपोआप शांत होतात. स्वतःच्या बुद्धीने साधना वाढू नका, त्यावेळेस ज्यावेळेस रोग होईल त्यावेळेस श्री गुरु सांगतील तर साधना करा. मनाने करू लागले तर रोग वाढतील म्हणतात. स्वबुद्धीने नाही तर रोग आपोआप शांत होतात, कठीण रोगही बरे होतात. भिवू नये. गुणातीत पदाची प्रबळ तळमळ असली तर इच्छा पूर्ण होईपर्यंत मरण येत नाही, पण तळमळ पाहिजे. मरण येत नसते. वासनेचे देह परमाणू झडेपर्यंत मरण नाही. योगी मरणाला भीत नसतो. हा ईश्वरी योग मृत्यूला मारून अमर करणारा आहे, हा दृढ विश्वास ठेवावा व रोग भोग भोगीत राहावे. रोग भोगा भोगा भोगा, काही साधन देतील गुरु ते करा, भोगून भोगून दमवा रोगाला. हे साधकांच्या परम कल्याणासाठी असतात हे रोग भोगही. देहकर्माचा मसाला पुढील साठी शिल्लक उरू नये म्हणून रोग भोग भोगून संपवावेत. पुढच्या जन्मात ठेवू नका म्हणतात भोगायला. ह्या जन्मात काय भोगायचं भोगा, रोग असो की भोग असो, संपून टाका. माल मसाला शिल्लक ठेवला तर चालले पुढे. म्हणून रोग भोग भोगून संपवावे, संतोष मानावा. सर्व ठीक होऊन साधन वाढते, आयुष्य वाढते. शुक्र प्राणसाठा वाढवावा. शुक्र म्हणजे वीर्य आणि प्राणसाठा वाढवावा. साधुत्व वाढवावे, ढोंग नसावे. कणक कांता कीर्तीची हाव धरली, सोंग ढोंग बुवाबाजी केली तर जगरंग वाढेल. भौतिक वैभव नान खान पान मान पान कीर्ती वाढेल, पण या पुढील आध्यात्मिक उन्नती मुळीच न होता मोह क्लेश पाप ताप दोष दैन्याचा अनंत जन्म पुरणारा कोश प्रचंड वाढेल. जर साधक मानात बुवाबाजीत साधू होण्यात सगळ्याला घुमवण्यात जर गेला तर अनंत जन्म पुरवणारा कोश प्रचंड वाढेल, पाप वाढेल. बीजे म्हणलं ना, या सगळ्या साधू संतांना स्वतःचं कल्याण न करता जगाच्या कल्याणाला निघालेत, सगळ्याला भोगावं लागणार आहे. हे पहा स्पष्ट म्हटलंय बाप्पासाहेबांनी, ओशोपेक्षाही जास्त स्पष्ट परखड. म्हणून साधना वाढवावी, गुप्त राहावे. गुप्त राहावे म्हणजे फार लोकांना कळू देऊ नका तुमच्याजवळ काय काय. योग निद्रा येते ती तम नसतो. रात्रभर बसून झोप आली तर फार छान. रात्रभर बसून जर झोप घेतली तर फार छान. ती शरीर विसावते. थोडी योगनिद्रा पुरे होते, थकवा जातो. उल्हास हुरूप टवटवी तरतरी येते. देह फुलासारखा हलका होतो. पुन्हा साधने जोम वाढतो. अभान दशाही मधून मधून येते. लाळ खूप गळते. तोंडाला चिकट पातळ पाणी सुटते. ते थुंकावे पुसावे. नाकातून पातळ निर्मळ चिकट शेवाळ खारी गोड मळ शरीर स्थितीप्रमाणे असते. पडसे येते, वाढते, बेंडके सुटतात, हृदय धडधडते,
क्रिया वाढतात, आहार मळमूत्र कमी होते, देह रोडावतो पण दुबळेपणा नसतो. नाही तर रोड झाले बसले पुन्हा खात. तरलता चपलता पण दुबळेपणा नसतो. तरलता चपलता उत्पन्न होते, शरीर झडते, म्हणजे त्यातील वासनात्मक परमाणू दोष झडतात, नाश पावतात. नवीन इच्छा वासना करू नयेत. पूर्वीच्या ज्या अनंत जन्माच्या आहेत त्या एकदा झडू द्या, नवीन करू नका. विशेषतः साधना अवस्थेत इच्छा वासना मनोराज्याविषयी विचार केले तर शोक मोह भय क्लेश वाढतात. नवनवीन मनोराज्य केले, मला असं व्हायचं, मला तसं व्हायचं, मला हे व्हायचं, मला ते व्हायचं, असं करायचं, तर मोह शोक दैन्य वाढतील. पुन्हा ते निवारण करणे कठीण होईल. रक्त रस रक्त मांस भेद अस्थि मज्जा शुक्र हे 7 धातू, 3 मल, 3 दोष निरोगी सबल होत जातात. अंगावर ओज चमकते. जसजसे ओज असते साधारण त्याप्रमाणे सिद्धीचा अनुभव येत असतो. तसे आत्मबल वाढते. त्रिताप नाश पावत जातात. रक्त निष्पाप होते. रक्तात तमरंग उरत नाही व क्रमशः भक्तीप्रमाणे गुलाबी फुलगुलाबी रंग येतो. व्यवहारात योगयुक्त राहून योगयुक्तीचा वापर असला तर विराग विरक्ती वाढते. बुद्धियोगास लवकर पात्रता येते. 14 अनेक दिव्य दिव्य भाव उत्पन्न होतात. संकल्प विकल्पांचा अभाव होत जातो. पहा, दिव्य दिव्य भाव प्रगट